नमस्कार मंडळी. तर आज आम्ही निघालेलो आहोत दुर्गा मातेच्या दर्शनासाठी. तर मी सुद्धा 9 दिवसाचे पहिल्यांदाच उपवास धरलेले आहे. तर ह्या दिवस म्हणतात की 10 दिवस उपवास असणार आहे. तर हे आहे प्रिन्स्टन जवळचं दुर्गा मंदिर. तर आमच्या घरापासून 45 मिनिटावर होतं. तर खूप सुंदर मंदिर होतं आणि इथेच श्रीकांतचे फ्रेंड आहे सिद्धार्थ आणि केटी दोघांचं लग्न इथेच झालं होतं. तर मी पहिल्यांदाच आले होते. श्रीकांत बऱ्याच वेळा इथं आलेले आहेत. तर आम्ही सगळेच आलो, पूर्ण फॅमिली आलो. तर आतमध्ये फोटो आणि शूटिंग करायला अलाउड नव्हतं. तर मी तुम्हाला आतमध्ये जे फोटो आहे फोटोनुसारच मी तुम्हाला दाखवते, की आतमध्ये कोणकोणते देवदेवता आहेत आतमध्ये. तर आम्ही शूज काढले. त्यानंतर आतमध्ये गेलो आणि इथे सुंदर अशी हनुमानाची मूर्ती होती आतमध्येच. खूप सुंदर मूर्ती होती आणि त्यानंतर आम्ही दुर्गा मातेचं आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. तर तिथे स्टार्टिंगला गणपती बाप्पा, त्यानंतर विष्णू भगवान, त्यानंतर शंकर भगवान सगळ्यांची मूर्त्या होत्या आणि आज आहे दुर्गाष्टमी तर त्याच्यासाठीच सगळीकडे कन्यापूजन असतं. तर इथे मंदिरामध्ये सुद्धा बायका कन्यापूजन करत होत्या. मी सुद्धा घरातून प्रसाद तयार करून घेऊन आले होते. मी सगळ्यांसाठी शिरा बनवला होता. तर मला वाटले की एवढं मोठं नसेल. मी तर पहिल्यांदाच आले होते. मला काही माहीत नव्हतं. पण मी शिरा सोबत घेऊन आले होते. तर तो शिरा मी सगळ्यांना आता प्रसाद म्हणून देत आहे. आणि जानकीचं कन्यापूजन पण तिथे झालं कारण की भरपूर महिला होत्या. त्या कन्यापूजन करत होत्या आणि लहान मुलींना त्या गिफ्ट देत होत्या. तर इथं जयचं बघा त्याच्या बहिणीवरचं प्रेम, तो तिला शिरा भरवत होता. त्यानंतर सगळ्यांनी जानकीलासुद्धा गिफ्ट दिले कारण की ती त्या दिवशी तिचं पूजा होणार होती. त्यामुळे तिला गिफ्ट्स भेटले आणि जय पण खुश झाला होता आणि एक आजीबाई भेटल्या. त्यांनी मलासुद्धा एक खूप छान गिफ्ट दिलं. ते म्हटले, "तू खूपच छान आहेस." त्यांना मी खूप आवडले. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.